इथं बोलवले ते निसर्ग विलीन शिक्षण महर्षी भिलामालजी पाटील यांच्या प्रतिमेंना प्रथम अभिवादन करतो। आज हा माझा भाग्याचा दिवस समजतो की या मातीने आज मी उभा आहे, या मातीमुळे उभा आहे। आजचा हा दिवस मी माझ्या सुवर्ण अक्षरात लिहून ठेवेल की माझ्या वडिलांचे पद ह्या शाळेच्या पटांगणात स्पर्श झालं। या माझ्या कर्मभूमीमध्ये मला आज वक्ता म्हणून बोलवलं गेलं। ती माझ्या वडिलांची चरणाची धूळ माझ्या मस्तकी लावून मी समाज प्रबोधनाचं काम आयुष्यभर सत्य बोलून शिवराय फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे सत्यपर्यंत तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो, असं त्यांना वंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय त्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जे निकम सर, या महाविद्यालयाचे संस्थापक चेअरमन साहेब आबासाहेब अभिजित पाटील साहेब, फुले साहेबांची चळवळ निवृत्त झाल्यानंतरही ज्यांचे विद्यार्थी निकम सर आहे ते माझे मार्गदर्शक, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आर.पी. पवार सर, संविधानाचं प्रास्ताविक करत असताना संविधान काय आहे मुलांना सांगणारे आमचे गौरवदादा संभाजी ब्रिगेडचे सन्माननीय एस.एन. पाटील सर, एस.आर. पाटील सर, भोये सर, बहिरम सर, बैसाने सर, हिरे सर, ठाकरे सर, बच्चाव सर, पवार मॅडम, एस.टी. पाटील मॅडम आणि ए.झेड. पाटील मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सरांनी विषय दिला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चार महापुरुष तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। एक शेतकऱ्याचा पोरगा असतं आणि तो पोरगा आपला बाप कुठेतरी कामाला गेलेला गावाला गेलो असतो। पोरग शेतात राखण करत असतं आणि महाराज त्या शेतकऱ्याच्या बांधाकडे जात होता। हत्तीच्या बाळासारखा यसाजी कंग, तानाजी मालसोरेस अनेक मावळे महाराजांसोबत उभे होते आणि त्या शेतकऱ्याच्या बांधाला चालत असताना ते 13-14 वर्षाचं पोरग महाराजांचा रस्ता आवडला आणि महाराजांना सांगतो काय, अरे तुम्ही ही मातीत कस काय आलाय, कोण तुम्ही, कुठले तुम्ही? हातात गोफण घेतली, गरगर 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 हवेच्या दिशेने फिरायला लागली। त्या पोराचं ध्येय आणि ते पाहिलं, पाठीचा कणा पाहिला, त्यांनी महाराजांना ओळखलं नव्हतं। महाराजांची दाढी पाहिली, कोण पराया माणूस या मातीत येत आहे, 13-14 वर्षाचा पोरग महाराजांचा रस्ता अडवतोय। महाराज त्या पोराकडे फक्त निखरून बघत आहेत, महाराज त्या पोराकडे फक्त निखरून बघत आहात, हातात गोफण, पाठीचा कणा ताट आणि बोलतो आहे, पुढं जर गेले तर ह्या गोफणीने राई राई करेल, खबरदार रे टाक पाडून चाल पुढं चिंदड्या। महाराजांनी पाहिलं तसेच